नमस्कार, मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आत्तापर्यंत झालेल्या 5 निवडणुकांचा आढावा घेणार आहोत. गेल्या 25-30 वर्षात झालेले स्थित्यंतर पाहणार आहोत. राजकीय समीकरणं कशी बदलत गेली त्याचा धांडोळा घेणार आहोत. फार इंटरेस्टिंग आहे. पुढील 5 भाग नक्कीच पाहायला विसरू नका. कल्याण डोंबिवली महापालिका 1983 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर 1983 ते 1995 असे सुमारे 12 वर्ष या महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. 12 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर 1995 मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. वास्तविक 1995 मध्ये केंद्रात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना युतीचं सरकार होतं. तर राज्यात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपा युतीचंच सरकार होतं. तरीही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची महापालिकेच्या निवडणुकीत युती झाली नाही. त्यावेळी शिवसेना भाजपा हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. याचं कारण भाजपाची भूमिका अशी होती की यापूर्वी कल्याण आणि डोंबिवली नगरपालिका होत्या. त्यावेळी या दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजपाची सत्ता होती. त्यामुळे कल्याण डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तर शिवसेनेची भूमिका वेगळी होती. 1980 ते 1990च्या दशकात मुंबईमधील मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर कल्याण डोंबिवलीमध्ये राहावयास आला. तो आमचा शिवसेनेचा मतदार आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही नगरपालिकेत भाजपाची सत्ता होती. त्यावेळी या दोन्ही नगरपालिकेत शिवसेनेचे देखील नगरसेवक होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये आमची देखील ताकद आहे. दोघांच्या या भूमिकेमुळे केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार असताना देखील 1995 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती झाली नाही. 1995च्या महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपाचे तत्कालीन खासदार प्राध्यापक राम कापसे आणि आमदार मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाकडे होते. तर शिवसेनेची जबाबदारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे, मंत्री गणेश नाईक आणि साबीर शेख तसेच उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट शशिकांत ठोसर यांच्याकडे होती. या निवडणुकीत 86 जागा असलेल्या महापालिकेत शिवसेनेने स्वबळावर 40 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला अवघ्या 23 जागा मिळाल्या होत्या. तसेच काँग्रेसला 16 जागा, RPIला 1 जागा मिळाल्या होत्या आणि 6 अपक्ष निवडून आले होते. या निवडणुकीत भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटला. शिवसेनेला बहुमतासाठी 44 नगरसेवकांची गरज होती. मात्र शिवसेना आणि भाजप या दोघांकडे बहुमत नव्हते. शिवसेना बहुमताच्या जवळ पोचली होती. ज्या भाजपाने निवडणुकीपूर्वी शिवसेनेशी युती करायची नाही असा निर्णय घेतला त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करायची नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या नेतृत्वाने घेतली. 5 अपक्ष निवडून आल्याने तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या 5ही अपक्षांना शिवसेनेसोबत घेत सत्ता स्थापन करून भाजपाला त्यांची जागा दाखवली. त्यामुळे भाजपाला 1995 ते 2000 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षात बसावं लागलं होतं. ज्या 5 अपक्षांनी शिवसेनेला मदत केली त्या 5ही जणांना उपमहापौर पद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या काळात महापौर व उपमहापौर यांचा कालावधी 1 वर्षाचा होता. त्यामुळे दरवर्षी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुका होत असे. 1995-96 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पहिल्या महापौर होण्याचा मान डोंबिवलीच्या आरती मोकल यांना तर उपमहापौर होण्याचा मान कल्याणचे अपक्ष नगरसेवक किरण समेळ यांना मिळाला. 1996-97 मध्ये कल्याण डोंबिवलीचे महापौर कल्याणचे रमेश दळवी तर उपमहापौर कल्याणचे अपक्ष नगरसेवक उमेश म्हात्रे झाले. 1997-98 मध्ये कल्याणचे महापौर शरयू प्रधान तर उपमहापौर कल्याणचेच उदय समेळ झाले. 1998-99 मध्ये कल्याण डोंबिवलीच्या अनिता दळवी महापौर तर उपमहापौर कल्याणचे नामदेव गायकवाड झाले. 5वे महापौर म्हणून डोंबिवलीचे शाहू सावंत यांना संधी मिळाली तर उपमहापौर म्हणून कल्याणचे जावेद जवने यांना संधी देण्यात आली होती. सगळे 5ही
महापौर शिवसेनेचे होते, तर सगळे 5ही उपमहापौर अपक्ष झाले होते. स्थायी समितीचे पहिले सभापती होण्याचा मान कल्याणचे चंद्रकांत भोईर यांना मिळाला. दुसरे सभापती होण्याचा मान डोंबिवलीचे अजित नाडकर्णी यांना. तिसरे सभापती होण्याची संधी तरुण नगरसेवक विलास म्हात्रे यांना मिळाली. चौथे सभापती होण्याचा मान कल्याणचे बाळ हरदास यांना, तर 5वे सभापती होण्याचा मान डोंबिवलीचे वामन म्हात्रे यांना मिळाला होता. हे सगळे सभापती शिवसेनेचे होते. पहिले सभागृह नेते म्हणून सलग 2 वर्षे कल्याणचे भाई दीक्षित यांना मान मिळाला. दुसरे सभागृह नेते म्हणून डोंबिवलीचे शरद गंभीरराव यांना संधी मिळाली. तिसरे सभागृह नेते म्हणून कल्याणचे प्रकाश दळवी यांची निवड झाली, तर चौथे सभागृह नेते म्हणून कल्याणचे अशोक काका मांडले यांना संधी मिळाली. हे सगळे सभागृह नेते शिवसेनेचे होते. पहिले विरोधी पक्षनेते म्हणून डोंबिवलीचे हरिश्चंद्र पाटील यांची निवड झाली होती. दुसरे विरोधी पक्षनेते कल्याण पूर्वेतील भाजपचे वसंतराव सूर्यवंशी यांना संधी मिळाली. तिसरे विरोधी पक्षीय नेते म्हणून डोंबिवलीचे पद्माकर कुलकर्णी यांची निवड झाली होती. चौथे विरोधी पक्षनेते म्हणून कल्याणचे दिनेश तावडे यांना संधी मिळाली होती, तर 5वे विरोधी पक्षनेते म्हणून डोंबिवलीचे पद्माकर लोहकरे यांना मान मिळाला होता. हे सगळे विरोधी पक्षनेते भाजपाचे होते. पहिल्या निवडणुकीचा हा आढावा आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.